नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज एका खूप महत्त्वाच्या बहुचर्चित गोष्टीवर आपण आज डिस्कशन करणार आहोत की बऱ्याच ठिकाणी चाललं मोदी नंतर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील का, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, असे अनेक प्रश्न आपल्या पण मनामध्ये येतात की आपलं महाराष्ट्राचा पंतप्रधान कधी होणार, नाही का. त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षा देवेंद्र फडणवीसकडून आहेत, कारण ते महाराष्ट्राचे सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्टेट लेवलचे मान्यता पावलेले नेते जे थोडेफार आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, तर हे महाराष्ट्रभर ज्यांना ओळखतात लोक असे नेते आहेत. बाकीच्यांना लोक त्यांच्या जिल्ह्यापुरते ओळखतात. पण महाराष्ट्रामध्ये ओळखणारे हे तीन महत्त्वाचे नेते आहेत. एक शरद पवार, अजितदादा पवार आहेत, नाही का. यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्यांच्या वोट सगळ्या महाराष्ट्रभर आहे. सध्या देवेंद्र फडणवीस एक नंबरमध्ये आहेत. आपल्याला अपेक्षा वाटणं साहजिक आहे किंवा देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील का. आता देवेंद्र फडणवीसांचं क्वालिफिकेशन काय, म्हणजे क्वालिफिकेशन म्हणजे त्यांची पात्रता आहे का पंतप्रधानाचं, त्याच्यासाठी आपल्याला वाटतं की पंतप्रधान होऊ शकतात का, व्हायचे असेल तर अडथळे काय आहेत, त्यांच्याजवळ गुण काय आहेत आणि अडचणी काय आहेत. तर देवेंद्र फडणवीस दोन वेळा, म्हणजे तसं तीन वेळा, एक 2-3 दिवसासाठी एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती 2019ला. पण मागचे 5 वर्ष पूर्ण केले, आत्ताचे पण 5 वर्ष ते पूर्ण करतील. 2.5 वर्षामध्ये त्यांनी आपलं उपमुख्यमंत्रीपद म्हणूनच भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे काय प्रश्न आहे तर त्यांना प्रशासनाचा अनुभव चांगला आहे, राज्य कसं चालवं याचा अनुभव त्यांना चांगला आहे. स्वयंसेवक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. त्याच्यामुळे पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना संघाचा पाठिंबा मिळेल का, तर 100% संघाचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळेल. आता केंद्रात जायचं पंतप्रधान म्हणून तर केंद्रामध्ये जे सगळे खासदार आहेत किंवा नेतृत्व आत्ता आहे त्यांच्याशी संबंध चांगले पाहिजे. तर ते शहा मोदीशी त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या गुडबुकमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक गुण की ते निर्णायक भूमिका घेतात, कामं अर्धवट सोडत नाहीत, आक्रमकतेने एखाद्या प्रश्नावर आक्रमकपणे त्यांना मांडण्याची कला आहे. त्यांची प्रतिमा आधुनिक, म्हणजे आधुनिक विचारसरणीची प्रतिमा आहे. कोणत्याही नवीन गोष्टी स्वीकारायच्या, नवीन गोष्टी पद्धतीने अंमलात आणायच्या, हे त्यांना. त्यातून पाहिलं तर मेट्रोचं जाळं पाहिलं असेल की मागच्या सरकारने मेट्रोचं जाळं मुद्दाम थांबवलं. पण जसे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस तसं त्यांनी महाराष्ट्रामध्ये मेट्रोचं जाळं विणावलं. त्यातल्या त्यात पुणे मुंबईमध्ये मेट्रो मोठ्या प्रमाणात ढाळायला सुरुवात केलेली आहे. आधुनिक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. त्याच्यामुळं एक आधुनिक विचारसरणीचा नेता म्हणून ते महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेले आहेत. हळूहळू राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचं जम बसतं. आता राष्ट्रपती जम काय असतं तर मध्ये गोव्याचे इलेक्शन झालं तेव्हा त्यांना प्रमुख म्हणून पाठवलं होतं. त्यांनी गोव्याची निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकून दाखवलं. त्यांना आता बिहारचं मध्ये पाठवलं होतं, बिहारमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्याच्यामुळे जिथं जिथं त्यांना पाठवलं जातं तिथं तिथं ते चांगलं काम करतात आणि तिथल्या लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. कारण पंतप्रधान व्हायचं म्हणजे काय तर तुम्हाला संपूर्ण राष्ट्रातल्या खासदारांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. फक्त महाराष्ट्रातल्या लोकांचा पाठिंबा पाहिजे असं अजिबात नाही. आता पंतप्रधान होण्यासाठीची पात्रता जी आहे की त्यांना प्रशासनाचा अनुभव चांगला आहे का, तर खूप चांगला आहे. 2 वेळा मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत, पूर्वी महापौर होते. त्याच्यामुळे प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव त्यांना आहे. मोदी शहा यांचा विश्वास आहे, कारण कुठे पंतप्रधान व्हायचं तर मोदींचा सल्ला नाही घेणार. कारण मोदी जर समजा रिटायर झाले तर मोदीच सल्ला देतील, याला मग पंतप्रधान करा, त्याला करा, किंवा याला केंद्रात घ्या, याला नका घेऊ. त्याच्यामुळे मोदींच्या गुडबुकमध्ये आहेत, अमित शहाच्या गुडबुकमध्ये ते आहेत. प्रामाणिक आहेत, आत्तापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा डाग त्यांच्या नावावर नाही. विरोधकांशी लढण्याची त्यांची राजकीय क्षमता आहे.
जे विरोधकांपुढे नमलेत किंवा त्यांच्या पुढे घाबरलेत असं कधीही दिसत नाही. विरोधकांचा सामना करण्याची ताकद त्यांची आहे. आणि पंतप्रधान व्हायचं तर आंतरराष्ट्रीय दबाव असतात, राष्ट्रातले दबाव असतात, छुपे शत्रू असतात, त्या सगळ्यांशी लढण्याची तयारी त्या माणसाची असावी लागते. आणि पंतप्रधान हे काही साधं पद नाही आहे. त्याला खुर्चीवर बसल्यावरच समजते की किती अडचणीत. तर ते देवेंद्र फडणवीस लिलया पेलू शकतात. सुशिक्षित आहेत, कायद्याचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे कायदे पंडित आहेत, LLB झालेले आहेत. त्याच्यामुळं कोणते कायद्यात बसतं, कोणत्या कायद्यात याचा अभ्यास त्यांना आहे. तरुण चेहरा आहे, नाही का, म्हणजे खूप वयस्कर झालेत असं नाही, अजूनही 20 वर्ष राजकारणामध्ये ते काढू शकतात. त्याच्यामुळं त्यांना भविष्य, भाजपचं भविष्य जे म्हणतो आपण, कोणाच्या हातात जाईल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये जाऊ शकतं. मग आता अडचणी काय येऊ शकतात? देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्यासाठी अडचण काय आहे? आपल्याला नेहमी पाहिलं की महाराष्ट्राचा कोणता माणूस पुढे जायचं लागलं की पहिले महाराष्ट्रातलेच लोक त्याचे पाय ओढतात. यशवंतराव चव्हाण, माननीय शरद पवार यांना पंतप्रधान होता आलं नाही. खरं त्यांची पात्रता होती, त्यांची लायकी होती, त्यांचं त्या मानाने त्यांचं राजकीय काम पण होतं, पण तरीही त्यांना पंतप्रधान पद मिळालं नाही. याच्या मागं काही महाराष्ट्रातले हितशत्रू पण आहेत. आणि दिल्लीमध्ये जर जम वाचवायचा तर माणसं उत्तर प्रदेशमधून, कारण उत्तर प्रदेशचे 80 खासदार, मध्य प्रदेशचे 42 खासदार, राजस्थानचे असेच काहीतरी 40-38 खासदार. त्याच्यामुळे या पट्ट्यामध्ये जर तुमचं नाव लौकिक असेल तर तुम्हाला पंतप्रधान पदासाठी लोक मान्यता देतात. त्याच्यामुळे पहिली अडचण काय की देवेंद्र फडणवीसांना या पट्ट्यामध्ये काम करावं लागेल, तिथल्या लोकांचा त्यांचा परिचय झाला पाहिजे. आता पहिली अडचण म्हणजे काय, तर जो पण मोदी आहेत तोपर्यंत व्हॅकन्सी पंतप्रधान पदाची नाही. मग आता मध्ये उठलं होतं, मोदी 75 वर्षाचे झाले की रिटायर होतील, नाही का, पण त्यांनी रिटायरमेंट घेतली नाही. तर कारण लक्षात घ्या की मोदींना 2024 बहुमत मिळालेलं नाही. 240 खासदार आहेत. नितीश कुमारांचा जनता दल आणि नायडूंचा तेलुगू देशम पार्टी यांच्या पाठिंब्यावर आज सरकार अवलंबून आहे. मग जर मोदींनी रिटायर झाले असते तर त्यांनी पाठिंबा दिलाच असता असं नाही. त्यांनी सांगितलं आम्ही मोदींना पाठिंबा दिलेला, इतरांना देऊच असं नाही. त्याच्यामुळे मोदींनी रिटायरमेंट कॅन्सल केलं. तर शेवटी देश महत्त्वाचा, त्याच्या खालोखाल पक्ष महत्त्वाचा, नंतर वैयक्तिक निर्णय महत्त्वाचे. त्याच्यामुळे देशाची सेवा करायची असेल, काही अस्थिरता येऊ नये देशात असं वाटत आहे, म्हणून मोदींनी कंटिन्यू केलेलं आहे. मग आता ह्या जो डाग लागला आहे की बहुमत मिळालं नाही, तर ते 2029च्या निवडणुकामध्ये मोदीच पंतप्रधान पदाचे उमेदवार राहतील, ते बहुमत मिळवून देतील आणि नंतर कदाचित वर्षभराने रिटायरमेंट घेतील अशी शक्यता आहे. पण 2029चं पंतप्रधान पदाचे उमेदवार हे मोदीच राहतील. म्हणजे तोपर्यंत पंतप्रधान पदाचं पद रिकामं नाही. दुसरा प्रश्न जो आहे की कोणी स्वीकारलं पाहिजे ना, दुसरं पंतप्रधान स्वीकारत नाहीत लोक. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या प्रदेशामधून पाठिंबा असणं गरजेचं आहे. आता मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा प्रश्न कसा होता की त्यांना संघाचा भरपूर पाठिंबा होता. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशभर त्यांचं नावलौकिक झालं होता की गुजरातची कशी प्रगती केली. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की मोदी पंतप्रधान व्हावे म्हणजे देशाची सुधारणा होईल. तसं नाव देवेंद्र फडणवीसांना कमवायला अजून 1-2-4 वर्ष लागू शकतील की महाराष्ट्राची प्रगती किती झाली आहे, मग आपल्या देशाची प्रगती आहे, त्यामुळे देशातल्या लोकांना त्यांचं आकर्षण वाढायला लागेल. मग डायरेक्ट पंतप्रधान होतील का? आता मोदी झाले, मोदींचं नशीब किंवा त्यांची कुंडली स्ट्रॉंग आहे. ते गुजरातमध्ये गेले तर डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणूनच गेले, केंद्रात आले तर डायरेक्ट पंतप्रधान म्हणूनच आले. म्हणजे साधे खासदार, आमदार, मंत्री, कॅबिनेट असं काहीच नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री नंतर डायरेक्ट पंतप्रधान. हा त्यांचा नशिबाचा भाग आहे. तो नशीब प्रत्येकाला लाभतं असं नाही. मग आता देवेंद्र फडणवीसांना जर पंतप्रधान पदापर्यंत जायचं असेल, आधी त्यांना केंद्रामध्ये काम करावं लागेल कॅबिनेट मंत्री म्हणून. कारण राज्याची
परिस्थिती वेगळी असते, देशाचा कारभार करताना परिस्थिती वेगळी असते. अनेक भाषा, अनेक तऱ्हेचे लोक, परदेशांशी संबंध येतो. त्याच्यामुळे त्याचा अनुभव त्यांना येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ते आधी कॅबिनेट मंत्री म्हणून जातील, नंतर मग त्यांचा जेव्हा त्यांचा नंबर लागेल तेव्हा पंतप्रधान पदाचा शपथविधी त्यांचा होऊ शकतो. आता दिल्लीचं राजकारण काय आहे की अतिशय कठोर आहे. अतिशय कूटनीती चालते. कोण कधी घात करेल याचा काहीही पत्ता दिल्लीमध्ये लागत नाही. त्याच्यामुळं एखाद्या राज्यामध्ये यशस्वी ठरलेला मुख्यमंत्री केंद्रात यशस्वी ठरतो असं नाही. आता फडणवीस यांच्या आधी पंतप्रधानांसाठी बरेच नावं आहेत. स्वतः अमित शहा आहेत. अमित शहाचं वय अजून काही झालेलं नाही, त्याच्यामुळे पहिलं पंतप्रधान पदाचा मात अमित शहांना मिळेल. त्याच्यानंतर देशभर लोकप्रिय असलेले योगी आदित्यनाथांचा नंबर आहे आणि मग तिसरा नंबर देवेंद्र फडणवीसांचा लागू शकतो. असं आज समीकरण आहे. भविष्यात काय ठरेल असं काही सांगता येत नाही. तर मोदींना 2029 पंतप्रधानाचं पद त्यांनी शपथ घेतील, पुन्हा निवडून येतील, बहुमत मिळवतील, शपथ घेतील आणि कदाचित वर्ष दीड वर्षानंतर ते रिटायरमेंट घेऊ शकतात. कारण बहुमत मिळवून देणं हा त्यांच्या पुढचं महत्त्वाचं ध्येय आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता भाजपला बहुमत नाही आहे. भरपूर आमदार निवडून आलेले आहेत, ते संकटात येत नाही, पण पूर्ण बहुमत 100% भाजप हा जो प्रकार आहे तो अद्याप झालेला नाही. आणि देवेंद्र फडणवीसांसाठी तो थोडासा कमतरतेचा भाग आहे. त्याच्यामुळे ते स्वतः केंद्रामध्ये बोलवलं तरी जाणार नाहीत तेव्हा मी पूर्ण भाजपला 2029 बहुमत मिळून देईल, तर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल. कदाचित त्याच्यानंतर वर्षभराने मी राजीनामा देऊन केंद्रामध्ये येऊ शकतो, पण तोपर्यंत मला केंद्रात घेऊ नका अशी त्यांची स्वतःची विनंती केंद्रामध्ये आहे. मागच्या वेळेस त्यांना मोदींनी विचारलं होतं तुम्ही केंद्रात येता का, कारण जेव्हा हे आघाडीचं सरकार बनलं महाराष्ट्र विकास आघाडी, त्यावेळेस त्यांना विचारलं तुम्ही केंद्रात मंत्री म्हणून या, तेव्हा त्यांनी नकार दिला की नाही, मी हे राज्य पुन्हा मिळून दाखवील, भाजपचं सरकार बनवून दाखवील, मगच मी येईल. आता मग त्यांचं पवरचं ध्येय की भाजप 100% 100% बहुमत आणायचं आणि त्याच्यानंतर ते दिल्लीत जायला तयार होतील. तेव्हा 2029 जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा पूर्ण बहुमत मिळवतील आणि नंतर कदाचित ते केंद्रामध्ये कॅबिनेट म्हणून जातील. तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात का, तर होऊ शकतात, पण सध्या तरी त्यांचे योग असे काही दाखवत नाहीत. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान असं चर्चा करणं म्हणजे त्यांचं राजकीय एन्काउंटर केल्यासारखं आहे. कारण राजकारण अतिशय क्रूर असतं. त्यांच्या अगोदरचे ज्यांचे नंबर आहे त्यांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस फारच प्रसिद्ध व्हायला लागले, तर ते त्यांच्या मार्गामध्ये काटे पेरू शकतात. त्याच्यामुळं योग्य वेळ येईल तेव्हा आपोआपच त्यांना ते पद मिळेल. मोदींना जसं पद मिळालं तसं देवेंद्र फडणवीसांनाही मिळेल आणि महाराष्ट्राचा पहिला माणूस पंतप्रधान होईल अशी मला 100% खात्री आहे. पण त्याला वेळ आहे, त्याच्यामुळं काय आपल्या महाराष्ट्र लोकांनी थोडं धीर धरणं गरजेचं आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.